पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून तक्रारी येत आहेत की वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 चे डॉक्टर राठोड हे वारंवार गैरहजर राहत असून संपूर्ण आरोग्य केंद्राची जबाबदारी डॉक्टर योगेश पाटील यांच्या खांद्यावर पडत आहे। ग्रामीण भाग असल्यामुळे दिवस रात्र रुग्णांची वर्दळ असते, मात्र अशा परिस्थितीत जबाबदार डॉक्टरच दवाखान्यात अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी न्यूज पोलीस रिपोर्टरची टीम प्रत्यक्ष उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली, मात्र तेथे डॉक्टर राठोड उपस्थित नसल्याचे आढळून आले। संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला याबाबत काहीच माहित नाही असे उडवाउडीचे उत्तर देण्यात आले। यानंतर डॉक्टर राठोड यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलण्यासही टाळाटाळ केल्याचे समोर आले। त्यामुळे डॉक्टर राठोड नेमके कुठे असतात हा प्रश्न आता ग्रामस्थांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनाच पडला आहे। दरम्यान एकीकडे ग्रामीण भागातील गरीब रुग्ण उपचारासाठी दवाखान्याच्या उंबरठ्यावर तासनतास थांबतात, तर दुसरीकडे सरकारी पगार घेणारे अधिकारी मात्र गायब राहतात असल्याने संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टर योगेश पाटील यांच्यावर अतिरिक्त ताण येत असून एका डॉक्टरवर संपूर्ण आरोग्य केंद्र चालवण्याची वेळ आली आहे। यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन डॉक्टर राठोड यांच्या गैरहजेरीची चौकशी करावी आणि दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, सरकारी खुर्ची ही सेवेसाठी असते, सावलीत बसून पगार घेण्यासाठी नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।